बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. या घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झाला करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. जायचं नाही बोला, पुढे जायचं नाही, खाली येतो पहिला. आलो 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 खाली आलो. या. 2 मिनिटं बाळासाहेब. अरे मला सांगा, हेतून तिथून गरीबाचं म्हटलं की आत दाबलंय सगळं. हे गोऱ्याचं काय एवढं ठेवलं, हे त्यावर गेला पाहिजे त्याचा सुद्धा. ते नियमात असेल तसंच होणार. कॉन्ट्रॅक्टर दिल वर न येईल, ज्यार असेल त्या पद्धतीने चालतंय. तो आणि उचलून बोल नको, त्याला चापटेल पाडेन. अहो ते साहेबाला बोला, मला काय बोलताय राव? तुझा काय कारण आहे मशीन चालवायची नाही? राहिलं बंद, माझं काय? बंद. ते साहेब आले बोला तुझा कोण आहे तो मालक, दिसतोय का तुला? माझ्या हे तर का तो दाबला मला सांग. त्याशिवाय चालवायचं नाही, मी चालू करून देत नाही. शावी देतो तुमच्याकडे. मालकाला तुम्ही साहेब बोलावतो. बोलावतो, निलेश जगताप, डीपी जगताप, बोलावतो पाहुणे त्यांना. तुमची येतील- खलाट्यांची म्हणून काय हिथं करता काय? गरीबाच्या तिकडे दाबलेलं चालन देणार नाही. ही तुझी गाडी हवा सोडून देतो ह्याची. त्याचं वाल कनेक्शन कुठे रे? हो नका. सोडून देतो हवा. आमच्या हाजरी काय अध्यक्ष आहे, बघा की काय लावलंय राव. छागीरदार असल्या का तेव्हा मला दम देतो या अंगाव घालील म्हणतोय गाडी. मी ड्रायव्हर आहे, मी कशाला असला अंगाव घालील? ते म्हणते दिसतंय का? इकडे दाबला आणि तिकडे दाबला. हे दिसतंय का? जाधवाच्या हित इकडे दाबलं या त्याच्या हित, आणि लक्ष्मणता त्याच्या गोऱ्याच्या हित त्यानं बसलं. माझा काय पाहुणा बिवणा आहे वय गोरख माझी. ऐका की ही ड्रायव्हर आहे, हा ते इंजिनियर रस्त्याचं येतील ना. हे दिसतंय का टन कसा बसलाय? अन कोरगामेला आणता का काढता का? टन काढता का एवढा? मी खलास करेन. अहो काय खलास केलं ड्रायव्हरला? एक तरी आज. बोला. हा, त्याची मी हवा माझ्या दिला हाजरी सोडून. पुरतोय मी. तो बोल नको रे. अह, तो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर सारखा वाघ. त्या बिचाराला कशाला काय दम देताय? चला मी खाली उतरा तुम्ही. सुभाषराव ते खाली झोपतो म्हणतात. झोपेल मी. हा तेव्हा आहे का? चिपुटी होईल. ओय! तो दम देतोय का ह्यो? हा, पण कुणाला नाही, बोलतोय ह्यो? खाली या. दम कुणाला कशाला बोलतोय नाही ह्यो? राव. खाली या. कुणाला बोलतोय ह्यो? चला. ह्यो गोऱ्याच्या चेपे असतो गोऱ्याच्यात म्हणून त्याच्या अहो, हिताचा. त्याचा काय पाहुणा आहे गोरे जाधवाच्या तिथं कसं आपलंय? अहो ती बघताल ना इंजिनियर आले. अहो मी सुभाषराव गृहमंत्री केंद्रीय तितक्या जाईन आणि काय त्याला करणार? गुतवेन मी. तिथं जाऊन काय करचाल? इथं गोऱ्याची तिथं का पाठ ठेवलंय असं. अहो ती त्यांचं ती बघत्याल की. हा त्यांचं ती बघत्याल. चला तुम्ही. चल खलास करेन एखाद्या मी आज. पाटील चला. नाही रे चला तांट्या. आता रे पुरी भाजी खाय नाही तुझं आम्हालाच तांट्या होय. त्याचे काय कारण आहे? मग माझ्या अंगावर घालील म्हणतो ह्यो गाडी. अगं हल्लं म्हटलं मग घाललं घालल का गाव? हा एकाच घेईल मी, एकाच असल्या गाड्या. नको. कालच 50 रुपये दारूला मागत होता ना, काही एकात घेऊ. चला ए तांट्या. चला. अय भले पाडेल. माझ्या अंगाची काय कारण आहे ह्याचे ड्रायव्हरची? नाही नाही, बंद केलंय बंद केलंय. हा कोण अंगाव आलं राव? चला. मी बी जातो. कापून टाकेल. बंद बंद बंद. त्याला सांग नीट. हा, ती काय करताय तुम्हाला? मला म्हणतोय अंगावर घालेल गाडी बाळासाहेबांच्या. कापून टाकेल. या गावाचं सगळं वाटोळ यो तांट्या, यो बलबीम पाडेल, तो रामभाऊ सरबस पुढाऱ्यांनी वाटोळ केलं. काय? आम्ही काय? गावाचं वाटोळ. आम्ही काय वाटोळ केलं? अरे
काय तुम्हाला त्या पप्याची दारू बंद झाली का रे हा आम्ही पप्प्याला दारू बंद करायला सांगतोय आणि तुम्ही सांगताय की चालूच ठेव आम्ही आहे म्हणून आमच्या गरीबाने आज सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची नाही. काय झालं चल काय झालं बसून मिटवा की काय झालं बसून मिटू पाटील तुम्ही सुट्टी द्यायची नाही. चल. आयला पाटील काहीतरी झालंय बरं का रामभाऊच्या घरी काहीतरी झालंय आज सुट्टी नाही द्यायच्या चल लवकर मला आज सुट्टी नाही चल या माझ्या माग सुट्टी नाही चल बाळो या चल की काय कुठानं वाढवून थोड्या ह्या दोघांनी पुन्हा ठेवते आज सुट्टी नाही रे चल वागा वागा चल सुट्टी नाही आज थांबा की थांबा रामभाऊ गेला ही काय उद्योग वाढला असं लोक फक्त माझ्या मागं सांगतो रामभाऊ ये तू नुसता थांबा बाळासाहेब मारू नका बाळासाहेब बसून मिटू सुट्टी द्यायची ना दाखव फक्त तू मला थांबा काय झालं रामभाऊ काय झालं म्हणजे काय झालं पुन्हा सुट्टी नाही काय झालं म्हणजे बाळू तुला मित्राच्या घरचं शेण दिसत नाही का वैरण दिसत नाही का कचरा दिसत नाही का काटिटा उचल आज सुट्टी द्यायची नाही सुट्टी द्यायची नाही उचल बाळू आज कोण आहे मला तुझ्याशिवाय कोण आहे धाडसी? हारकीने टाकू करतो अंडा तुझ्या लाज आहे का का हा हे तुझी गुर सगळं कचरा इतर तुझा तू गोळा करायचा का सुट्टी नाही म्हणून मी किती घाबरलो म्हणलं काय संकट माझ्या मित्रावर कोसळ हिशान उचलाय मला आणले शिकाय संकट नाही का रामभाऊच्या घरापुढे कचरा दिसतोय हे आज सगळं तुझ्या काय हाताला मेहंदी लावली वय तुझा तू बघ ना आज महाराष्ट्रातनं लोक रामभाऊची प्रदर्शनात पहिल्यांदा कळलं तुला महाराष्ट्राला हे किती नालायक आहे ते ए महाराष्ट्राला माहिती आहे रामभाऊ लय चांगला आहे पण तू जर रामभाऊला मदत केली महाराष्ट्र मला बाळा लय चांगला आहे आमच्या घरचे सगळे जे पाहतो शेण निघताना 10 वाजलं तरी अजून तुमच्या गुरांच्या मागचा कचरा निघला नाही डोंगर पोखरून उंदीर राव दापा देत देत पळवलं सुट्टी नाही मी म्हणलं आणि हिथं आल्यावर बघतो तर काय जनावरची शेण झाडवट करायचं किरकोळ विषय मी म्हणतो माझा मित्र लय संकटात हा, आणि मी तेच समजलं. पळत आलो तर हा. हे कचरा एक काम करा भाऊ संकटाच्या काळातच पळावा असं मित्रांना असं नेम नाही ऐक सुभाषराव माझं काय म्हणणं आहे प्रामाणिकपणे रामभाऊला ही पेलत नाही ना हे काय करावं एवढा पसारा वाढवलाय ना 5-50 लाखाला गिरायक बघा आणि एकूण टाका ह्याला नाही पेलणार ही दरिद्री आज तुला हक्काचं तुला घर. सोन्याचा पलंग जरी दिला ना उकुरड्या ए झोपणार बाळ्या, अरे तुला हक्काचा निवारा मिळेल का रामभाऊचं घर म्हणजे तुझं हक्काचं घर आहे महाराष्ट्रात तुमच्या इथे येतात गुरु बघायला गाय बघायला प्रदर्शनात पहिली आली ती पुशेगावच्या त्याच्यामुळे माझ्याकडे कधी बी मध्ये आली. कुचमल्यासारखी काय दिसते तिला बघा आधी गाय. खाया गोळी भुसा आहे का? गाय आजारी गणा गुळी भुसा आणायला गेलाय तो येईलच तोपर्यंत एक काम करू काय आजारी तू काय आजारी पडला नाही होय रे? गोट गोट च्या लक्षच नाही ए बाळा. मुलांच्या खालं सकाळ संध्याकाळ तुझं डोकं दुखलं की लगेच शेंडे डॉक्टर यावं ए. इंजेक्शन द्या आल्या सकाळ संध्याकाळ दुपार मी ऍप वर बघतो गायची तब्येत कशी इतकं म्हणजे टेक्नॉलॉजी आहे हे बघ चहा घेऊ गाणं तोपर्यंत येतो तुझ्या चहा तिकडं वटून देऊ करण्यात सुभाष कुठं चालू होतं विचारलं का आम्हाला होय रे? ए माझ घ्या कुठे चाललाय पुरी भाजी पाटील सांगणार होतं आम्हाला सुभाषराव पळून पळून मला भूक लागली चला पुरी भाजायला खाली हे अरे चला की मग, माझंच काय हे ए, नाही. तुमचं बघा सुट्टी नाही तुझं सुट्टी काय नाही समजलं? आमची तिघांची पार्टी आहे तुझं तो बघ भीक लागली होय तुला होय रे? अरे बेकार नको तुमच्या मागे यायला नाही. अरे दिशी गोधन रामभाऊ पाळणार मला तुमच्याच्याने काहीतरी पुण्य घडल पापी माणसानं आधी जाऊ. शाळेतला शिकुरांचं माझ्याकडे तर मागे ह्याला. ए, बाळ्या. धोपाटीचं झाड वगैरे. मारेल का नाही? आहेत ना पाळावलंय आम्हाला घरी मटण असतं तर असं त्याला पाळावं पुरी असतं. भाजी खायला जणू काय 5 स्टार हॉटेल मध्ये जाण्यात आहे. सुट्टी नाही दरिद्र आहे तो वागते ते मला पण आवडत आणलंय बेनका. नालायकांच्या हातून काहीतरी पुण्यकर्म होईल धनाने पण काय उद्योग केलाय कुणीच नव्हतं रे गणा माझ्या मना कुणीच नव्हतं रे गणा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना रे गणा तुझ्यासाठी आले बना वाजवितो रे गणा ए गणा ताना गणा तुझ्यासाठी सोडला दरबार ए गणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी ए गणा माझ्या रे नादाला लागू नको ए माझ्या बी नादाला लागायचं नाही मग तुला सांगून ठेवतोय विठ्ठल पायी पांडुरंग हरी
का भाऊ? इतक्या अडू बोंबाल तू ऐकू येत नाही वय रे का मुद्दाम टाळतोय? नाही भाऊ, भक्ती रसात गुंतलो होतो. भक्ती गीत ऐकले ना, दिवस लय चांगला जातो. भक्ती रसात गुंतला होता का गवळणीत गुंतला होता? माझ्या रे नादी लागू नको. माझ्या बी नादी लागायचं नाही आणि डोक्यात जायचं नाही. माणसं मापं काढायला लागली. बाळ्या, पाटील, सुभाषराव हसून गेली माझ्यावर. का? का? तुमची करतूक. अरे गोट्यातली घाण कुणी काढायची, शानपाणी कुणी करायचं? बाळ्याला कसा तरी गोड बोलून मी घरापर्यंत आणला होता. म्हणे बाळू उचल 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 ईशान. तो मला अरे ओंडगा तुझं तू बघ की, तुझा पुतण्या ओंडगा, तू ओंडगा. हसून गेली माझ्यावर. मला गुंड का म्हणालो वय? तुला तर महान आलायक म्हणली. नुसता ओंडगा म्हणला असता तर मला समाधान वाटलं असतं. अरे कवा तरी नीट वागाय शिका. आज घरासारखा पसरलाय. गुरा वरडायला लागली. गुळी पुसायला का त्यांना? मी नाही जाणार गुळबुस आणायला. ते दुकानदार लय हलकट आहे. हा, त्यांना म्हणलं शेट 2 गोळीची 2 बुशाची पोती उधार द्यावं. तर दारात म्हणला गोळीबुसा संपलाय, घरी जा म्हणला. अरे तुला उधार कोणी मागायला लावलंय? परवा 5,000 रोख दिल्यात ना तुला गुळी पुसा आणायला. हा, 5,000 दिले तर गेलंय खर्चून. हा हा, 5,000 खिशात असतात आणि मागणारी 10,000ची संख्या असते. त्या सांगवीच्या संतोष याला सांगायचं ना, मी रामभाऊचा पुतण्या आहे, उधार दिला असता इथं थपी लावली असते आणून. त्यांना माहिती मी रामभाऊचा पुतण्या आहे ती. आणि मी त्यांना सांगितलं बी. ती म्हणली तू कुणाचा आस म्हणली, आम्हाला घेणं देणं नाही. अक्षरशः भाव त्या दुकानात लाखो लोकांची गर्दी जमली होती. सगळे लोक टाकामाका बघायला लागली आणि सगळी आपापसात कुसबुजायला लागली. म्हणली रामभाऊचा पुतण्या कसा हाकलून दिला. खाली मान घातली. आपण नाही जाणार परत. ह्या संतोषेला सांगवीत दुकान टाकण्यासाठी रामभाऊनी लाखो रुपये दिलतं भांडवल. तो माणूस विसरला काय? विसरला भाव. दुनिया लय खराब आहे. एकदा चिपखालनं हात निघालं ना, कोणी कोणाला ओळखत नाही. तुमचा या असला बोळा स्वभाव. हे. ह्याला दे लाख, त्याला दे 2 लाख, परत काय आहे? हे जे घडतंय ना, आपल्या चुकीमुळं घडतंय. अरे तुला किती वेळा सांगितलं का ना, पैशाची बचत करायची. पैसा असं उधामाधा करू नको, खर्च वाया घालवू नको. त्याच्यामुळे ही खाली बघायची वेळ येते. अरे तुला मी किती वेळोवेळी पैसे देत असतो. काय करत असतो तू पैसे? तर अहो पैसे पुरत नाहीत. महिन्याला पोत साखरेचं मोकळं होतं. थोडी माणसं आहेत का तुम्ही सांगा? खायला तोंड किती इथं घरात. हा, काय म्हण मी तर काय म्हण बचत करणार? या शिमाला बी 100 वेळा सांगितलंय. पाहुणे रावळ आले की नुसतं मोठं कप द्यायचं आणि कमी चहा भरायचा. पण अजून तिने बी अक्कल डोक्यात घेतलं नाही. अरे गणा, माझं शिक, माझा आदर्श घे. लोकांना नुसतं दाखवायचं ह्याच्या आडवीन त्याची जिरीन इकीन म्हणायचं. पण इकली का? आज मी बऱ्याच ठिकाणी उलाढाली केल्यात, पण मी म्हणत नाही. फलटण रोड, इंदापूर रोड, पाटस रोड, नीरा रोड सगळीकडे प्रॉपर्टी घेतल्यात, पण मी सांगत सुटत नाही. नम्रपणे म्हणायचं 5 एकर आहे. अरे कधीतरी बचत कराय शिक. अरे कधी घ्यायचं तू माझा आदर्श? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी बाळ्या, पाटील, सुभाषराव चहा प्यायला गेलो ना, तर मी बिल देतो असं म्हणतो. पण त्यातलं कुणीतरी म्हणतंच की राहू द्या रामभाऊ आम्ही देतो म्हण. असं तुम्ही देता असं मी नम्रपणे म्हणतो त्यांना. आणि हेच नाही, अरे कधी कधी पाहुणे रावळे आले ना, आम्ही म्हणतो एक स्पेशल द्या. 5-5, 6-6 बशा मागवतो आम्ही. त्यात थोडा थोडा घेऊन पितो आणि म्हणतो बाबा इतिहास सुद्धा सांगतो, 1 तीळ देवानी 7 जणात खाल्ला होता. असला आदर्श माझा तुझ्या पुढे असताना तू हलकटपणा करत नाहीस. सॉरी बरं. हलकटपणा नाही, बचत त्याला म्हणायचं. बचत भाऊ, मला नव्हतं माहित तुम्ही एवढा हलकटपणा करत असाल म्हणून. हे का ना, बचत करत असाल म्हणून मी पण भाऊ बचत करतो. पैशाला पैसा जोडतो आणि बघा कसं नाव करून दाखवतो तुम्हाला. अरे गावानी म्हणलं पाहिजे हा रामभाऊचा पुतण्या, ह्याला ज्ञान येतच कुठनं? मी जगाला ज्ञान वाटतो. तू लांछनास्पद गोष्ट आहे. भाऊ तुम्ही असं मला सांगत नाही. आता हे कुठं कुठं काय काय घेऊन ठेवलंय ते मला सांगा. कसं होतं, तुम्ही सारखा असता प्रवासात, चुकून कधी आता कमी जास्त काय झालं तर आपली प्रॉपर्टी हा पापाचा मालगा पापाला जाईल. हे बघ, वारसा हक्काने ती तुलाच मिळणार आहे. आत्ता जरी मी मेलो ना, प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आहे. हे कुणी सांगायची गरज नाही. एक गोष्ट ध्यानात ठेव, बचत फार महत्वाची असते. हां, मी पै जमावतोय आणि तू असा वाऱ्यावारी घालवतोय. लांछनास्पद गोष्ट आहे. एक काम कर, नको झाले या कर्जा पाणीने. तर बँकेच्या साहेबांचा फोन आलता. ते म्हणले होते रामभाऊ 2 हप्ते थकल्यात कर्जाचं. कसं काय म्हणजे? भरलं ना त्याच्यामुळं थकल्यात. कसं काय? 2 हप्ते थकल्यात कर्जाचं.
भरून टाक. कपाटात 70,000 आहेत, भरून टाक. बचत करायची का? भाऊ बघाच तुम्ही आता नाव काढताल नाव आज सगळ्याला आनंदाने सांगताल छाती ठोकून. अरे गाणं माझा पुतण्या आहे, आदर्श घ्या आमच्या गाण्याचा. हा? बचत महत्वाची आहे, बचत महत्वाची. येतो भाऊ मी. गोळी बुसान, बँकेचा हप्ता भर. तुम्ही तिथं मला म्हणता शान उचलू लागा तो असताना. आम्ही कुठं म्हणलो उचला तुम्हीच पळत होता. अहो म्हणलं काय पेटलं ह्याच्या घरात का काय ह्याला मारला कोणी का काय आम्हाला बी म्हणलं? तसंच वाटलं ना, म्हणून आम्ही सुभाष मागं मागं पळालो तुमच्या. बर पाटील हं. बरं हे का बाळासाहेब बोलणं बंदी का बघा. खा काय करायचंय, बिल काय पाहिजे ती मागवा. बिल तुम्ही देणार आहे पण बिल मी देणार पाट्या, काय खायचं ते खा. यायला काय सगळं न्यायचंय मला. हं. बापूला आधी सांगून ठेवा बापूराव बिल मी देणार आहे. काय जिलबी भजे पेड बिड पुरी भाजी हा वडा पाव पाव भाजी काय असेल ती खाऊ दे. अजून काय बिल व्हायचं ते हो दे. लय- पट्ट्या तयार आहे द्यायला. लय खुश झालाय पाटील आज. मग नाही लय धावपळ किलो रामभाऊनी बाळासाहेबाला फसविलं ना, असं असतं मला पळावलं राव, मला पावला मी दाबलं. ना करेन. आणि काय केलं, शेण उचलायला लावले. नाही रावाचं मी उचलतोय. जनावर तिची मादक ती आणि शेण उचलायचा बाळासाहेबाचा काय संबंध आहे. खा बाळू खा, आणखी देतो. काय बाळासाहेब आलो 5 मिनिटं. हं? एवढी संपू घे. संपवा. मला नाही जात नाही. वडापाव घेऊ. पुरी भाजी होती आता. तळलेलं सांगितलं डॉक्टर खाऊ नका म्हणून. हं? आणि शेव तर तळलेली आहे की यातली. हं. मी निवडून खातोय फुकण्या ह्या. असं होईल. का चिवडा दोस्ताराला चोळून देऊ तेल काढून. तुम्ही सावकार जा. सावकार हा. पुरी भाजी नको मला. हा जाऊ का मी? बा हाय माघारी आलो माघारी घाबरू नका. लवकर ये. भेळ एक नंबर होती पाटील. एक नंबर. बापू हा. बिल किती झालं तुझं? 680. 680. हो मग हिशोब चुकतोय बापू तुझा. अहो बिळीचं 30 आणि बाळासाहेबांनी 750च्या बागने नेगे नाही तू खाय का. बाळासाहेबांनी हो मग पाटरांनी तर सांगितलं काय लागतंय ते द्या. अरे खायला काय लागते ते द्या म्हणलं होतं तुला. हं? म्हणजे बाळासाहेब बारणे घेऊन गेलं होय. मग काय बघा हे लोकांना जेवायला बोलावं घरी तर तांब्या वाटीच घेऊन जायचं पडून. हा काय न्याय आहे का राव. देऊन टाका मग आता. आणि तुला कोणी सांगितलं द्यायला. तुम्हीच मी म्हण सांगितलं. आज तुला म्हणायचं खायचं काय असं की दे खायला. हा उद्या तुझ्या दुकानाचा गाडा ढकलीत नेलं घरी त्याचं बिल मी देऊ काय. हा तुम्हीच म्हणलं आता काय लागेल ते हाणला. आवाज देऊन टाका आता. आवाज सुभाषराव खायला काय लागेल ते द्या म्हणलं होतं. तुझं पण त्याच्या चुकलं. पारण्या बिरण्या काय द्या असं म्हणलं नव्हतं पण तुला. तुझं चुकलं. तुझं काम होतं आतमध्ये हा. यायचं. पाटील बाळासाहेबांनी बारण्या चालवल्यात. देऊ का नको. तू डायरेक्ट दिलं त्यांना. हा मी तुझा 1 रुपया देणार नाही त्या भरण्या बिरण्याचा तसला. खाल्लेलं काय असेल तेवढं देतो मी. आपण तसं बुडवून चालेल का पैसे अहो, त्याचं असं कसं बोलू चालू. त्याला सांगितलं होतं का मी खायचं दे म्हणलं होतं. मग खायच्याच होत्या ना बारण्या त्या. त्याला कुणाला खायला घालाव का नाही घालाव हेच कळायला गेलं मला. देऊन टाका पैसे असलं नाही तर. नाही माझे एवढा नाही पैसे. मी फक्त बिडीचे पैसे देतो. असू द्या पाटे नका देऊ. तुमचा इथं बॅनकच गावतो पाटरांनी पैसे दिले नाहीत म्हणून. म्हणजे तू इज्जत घालायला बसला काय माझी. लाखा अख्ख्या इज्जत गावात. घालायला बसला माझी. आयुष्य गेलं माझं नाव कमवायला. थांबा हा? इथं भांडत नका बसू. बाळासाहेब कुठे जर खात बसला असेल त्याला गाठू पहिल्यांदा. आणि जेवढं राहिलंय सामान तेवढं आणून देऊ ह्याला. नाही तर तुम्ही पैसे तर देऊन टाका त्याचं. लाव बोल लाव काय काय करायचं कर. हा म्हणजे आबरू जाऊ द्या गावात. जाऊ दे आबरू. आप तुम्ही तुमची जाईल पण मी आहे ना तुमच्या बरोबर. आयुष्य गेलं आबरू कमवायला माझी. हा. आणि एका मिनिटात घालवला का आबरू? तुम्हाला नाही काय वाटणार त्याचं पण मी तुमच्या बरोबर आहे ना तंटमुक्त अध्यक्ष. माझी पण जाईल ना. तुम्ही त्या बाळासाहेब कसं निघालाय तुम्ही. काय मी आणि काय- तुम्हाला खाऊ पिऊ घालाव का नाही घालाव. अहो घाला म्हणजे मी भेळ खाल्ली फक्त. माझा काय दोष आहे. कशी दुर्बुद्धी सुचली कोणा. त्याला पहिल्यानं त्याला हुडकावं लागेल. तुला अक्कल नाही मला विचारायचं होतं कमीत कमी. त्या बाळ्या कुठं असेल बघ तू त्या मराठी दे ना. बाळासाहेब. ह्यांच्या मागं बाळू जर काम करा. काय केलं हा बरणीनं माझी करणे करतो काय तिथं. हा त्या पप्प्यानं माझी आमची आबरू गेली की तिथं. कुठं गेले. हे कुठं आणलं तुम्ही. हे कुठं- मी दुकानात सांगून आणले. शिरदार किराणा स्टोर मधनं. आणि कधी गेलता सांगवेला तुम्ही. आणि मी मग तुमच्या तिथं उठून नाही म्हटलं मला काम आहे मी जातो. मग मी सांगून आलोय आता इथूच घरी चाललोय. होय. मला सांग त्या बापूच्या टपरीहून आणलं का नाही उचलून हे.
त्या बापून नाही तसली माझी बिगर पाण्याची हाजमत केली. हा हा? बेळ खाती खा मी हात धुवून कोणचा बापू? बेळ कुठे खाल्ली तुम्ही हा बेल कुठे खाल्ली सांगा ना. हा आपल्या गावातल्या बापूच्या वडापावाला हा तिथलं तेच बोलतोय आम्ही. त्याचं नाही होय? सांगवीत ना आणलंय. चला बरं. चला बरं, चला सांगू, बापूकडे थांबा. चला बापूकडे चला. थांबा, दुकानदाराचा फोन अहो, आहे, 600 सांगू का? रुपयाचं चंदन आहे मला. कोणच्या सांगितलं अहो, दुकानात? तिथं खाऊन खुशाल रावतीत नाही सगळ्या भरण्या उचलून आलं पाटलाला हाणायला पळत होतं ते पोर बिल द्या म्हणून ही पाटील बी तिथं बिल द्याय नाही अहो मी देत होतो ह्याचं बिल पण पाटीलच म्हणलं नका देऊ मी देणार आहे म्हणून मी म्हटलं नाही तर मी कशाला तुमच्या पैशाला मी देणार? अरे बाळू तुला जेवायला बोलवलं का नाही गुन्हा जेवायचं तू ताट तांब्या वाटीत घेऊन पळून निघत चालला तर काय करायचं. आता म्हणत होता ना सांगून आणलंय नाही बापूचीच नाही पण मी बिल देत होतो सुभाषराव हे म्हणले नको मी देणार मग हे आहे. कुठं चालवलंय आता खायचं बिल देतो म्हणलं होतं ह्याचं नाही असलं. आई बायकोचा वाढदिवस आहे म्हणलं प्रेझेंट द्यावं तिला आणि खुश होईल तेवढी. बरं की दुसऱ्याच्या पैशावर पिरजेंट द्यायला चाललाय वाढदिवसाला माझा किस मोका करू, बायकाचे वाढदिवस मोक करताय तुम्ही. इकडं ना वाढदिवस मागच्या आठवड्यात झाला आणि परत आज ह्या आठवड्यात कुठं आला माझी बी आवृत्ती तर म्हणला लिहूनच ठेवतो तुमचं बिल बुडवताय म्हणून मग द्यायचं ना एवढं काय मरत होता हे माणूस देतोय का 1 रुपया तरी अजिबात देणार नाही. एवढं तरी राहू दे की आता. नाही नाही एवढं नाही तर नको तुला नको नरडाला येऊस तर पुरी भाजी खाऊ घालतो तुला. पाटील हा? मी देऊन येतो एवढं तरी राहू दे की. नाही 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 मी देऊन येतो बाळासाहेबांना घेऊन जा त्याला रामभाऊचा हो, कामाने हलकट लागा पाहिजे. माणूस हलकट आहे काय हो. माणूस हलकट आहे? कंटा मुक्ती काय सांगू? टीव्ही बिल्लाचं बघा की किती वेळा मागायला लावतोय राहू. हा 10 वेळेस दारात यायचं 10 वेळेस माणूस नाही हे नाही तुमचा चुलता नाही ते रामभाऊ नाही तुम्ही नाही काय वाटोळे हा तुम्हाला किती वेळा सांगितलं मी काय माणसात बिल मागत जाऊ नका म्हणून. आता रे, इथं कुठं माणसं आहेत ही पोरं कोण आहेत माणसं नाहीत का हे आजोबा कोण आहेत मग त्यांचं काय झालं मग एवढं जर तंतन मग तुम्हाला राग येतो तर बिल टाकायचं ते लगेच देऊन टाकायचं. अरे म्हणजे बघा तुम्ही आज काय माझं डोकं खाऊ नका आज मी निघालो हप्ते भरायला आलं लक्षात माघारी आलो ना 2 झालं की तुमचं बिल करू आता परत काय रस्त्यावर कुठे बिल मागत जाऊ नका. कसला हप्ता ते हप्ता भरायला पैसे आहेत आणि आमचं पैसे भरायला बिल भरायला नाही काय अहो, हप्ते महत्वाचे 2 हप्ते थकल्यात बँकेतनं साहेबाचा फोन येतोय माहितीये का आता म्हणजे लय मोठं कर्ज काढलेलं दिसतं. आणलं होतं कर्ज भाऊनी जरा लोन काढलं होतं शेतीसाठी किती रुपयाचं कर्ज आहे असं नाही नाही किती हे 1.5 लाख रुपये 4 हप्ता राहिल्यात फक्त आता संपलं 1.5 लाखाचं कर्ज नाही नाही कर्ज 10 लाखाचं होतं हा पण फिटत आले आता 1.5 लाख राहिले त्यातलं 2 हप्ता आता भरतोय 2 हप्ते फक्त राहतील क्लोज विषय. एक काम करा हे 1.5 लाख रुपये भरायची तुम्हाला सुद्धा गरज पडायची नाही सेटलमेंट करा डायरेक्ट. सेटलमेंट हा म्हणजे काय आता आमच्या जवळ कसंही वळता रडता पैसे नाही अमुक नाही तमुक नाही आता किती पैसे भरायला चालला 70,000 70,000 ना एक काम करा बँकेच्या साहेबाकडे जा डायरेक्ट 50,000 रुपये त्यांच्या टेबलावर ठेवा आणि त्यांना सांगा एवढंच पैसे माझ्याकडे आहेत पुढचं पैसे मी काय भरू शकत नाही सेटलमेंट करा. रडकुंडी चेहरा जसा आम्हाला दाखवता तसा त्यांना दाखवा ती बरोबर माफ करतील तुमचा चेहरा. असं असं बारीक एकदम करायचं तोंड तुमच्यासारखं जी सांगतोय ते ऐका माझ्यासारखं ह्याच्यासारखं आमच्या पुढं जसं इवळतं तसं त्या साहेबा पुढं इवळायचं त्यांना डायरेक्ट सांगायचं एवढंच पैसे साहेब मी काय देऊ शकत नाही. काय बोलताय मी काय ते बँकवाल्या जावंय होय 50,000 मांडलं की सगळं पैसे माफ पैलवान ए पैलवान अहो त्या साहेबा पुढे 50,000 रुपये ठेवलं की फक्त म्हणायचं की माझ्याकडे द्यायला एवढंच पैसे मी पुढचे पैसे काय देऊ शकत नाही यालाच तर सेटलमेंट म्हणतात. पैसे कमी होणार म्हणताय होणार म्हणजे पुढचं पण तुम्हाला भरायची गरज पण लागणार नाही. खरं आता किती भरणार आहे आता 70,000 70,000 50,000 रुपये द्यायचे 20,000 रुपये तुमचं वाचत्यात. हा आणि पुढचं ते 2 हप्ते अजिबात द्यायचं नाही जमतच नाही म्हणायचं एवढंच पैसे आहेत. होय का याला तर सेटलमेंट म्हणजे ह्याचं तिकडं तिकडं ह्याचं तिकडं ह्याला त्याला जसं करता तसं तिथं करा म्हणजे सगळं भागतंय. फक्त इवळायचंय ना एवढायचं अहो, रडायचं मी इवळाय लय डेंजर आहे या. साहेब लय हो, आमच्यात पीठ नाही हो तिथं- रात्रीपासून तेल नाही हो तिथं- तिथं प्रॅक्टिस केलं म्हणजे तिथं फ्लो गावल. इथं फ्लो घालून तो घालून आमचं बिल भरा वाचले ते जे 20,000 आहेत किती बिल आहे तुमचं काय 800-900 रुपये असतील तुमचं. 1,000 रुपये देतो हा? फक्त मला सक्सेस होऊन माघारी येऊ द्या 1,000 रुपये देतो राहिलं तुम्हाला ठेवा नाश्ता करा आपल्याकडून हा 100च राहत्यात. बासकी झालं तेवढ्याचा मिसळ पाव खा अख्ख्या गावाला बुमलून नका सांगू नका की वायरमनला 100 दिलेत म्हणून. सेटलमेंट चांगली केली तुमची तुमचा फायदा केलेला आहे लक्षात ठेवा.
गेल्यावर कळलं की फायदा होतो की तोटा होतो. तोंड बारीक करा तोंड तोंड बारीक ना. हा, जसं फक्त द्यायला तोंड बारीक होतो तसंच करा. अजून अजून जा. हा या घरादाराला सवय लागली हीच. हा. का हो पाटोळे साहेब नमस्कार. राम राम. काय चाललंय काम आपलं दुसरं काय ती बघत जा की का तरी गावाला लक्ष देतं थोडं तरी. माझं सारखं काम आहे. बोंबलत नका हिंडत ह्याची घर त्याची नाही, घर. नाही, ही काम माझं आहे का? ही पाईपचं बघायचं, पाण्याचं का लाईटचं मी आणि बघायचं? मग कुणाच आहे लाईटच बघायचंय आपल्याला. लाईटच आहे तेवढंच माझं काम आणि आहे. वार्ड नंबर 3ची डीपी आलेली आज आठवडा होत आलं. हा कॉईल गेला असेल तर. होईल. कुणी बघायचं बघायचं पण लोड आला असेल. बघायचं कुणी लोड आला असेल कमी झाला असेल त्याचा वाढला असेल कुणी बघायचं कोण आम्हाला सांगता का 8 दिवसाला पाणी नाही त्यांना राव प्यायला. मी आता त्याला हव्या का कुठं कुठं लक्ष ऐका द्यायचं? तोंडवर करून तुम्ही सांगताय ही माझं काम नाही तुमचं जे आहे ते तुम्ही नीट करताय. हे बघा माझ्या Chairman, कामाचं काय बोलू नका. मी त्यांच्या माझं काम कामाचं काय नीट बोलू करतो. नका. कामाचं बोल नका मग 3 नंबर वाटत बाबा काय मी सांगतो त्यांना 2 वेळा डीपी बदलली. लोड येतोय त्याच्यावर. मग दुसरी डीपी ऍडिशनल डीपी आणायचं काम कुणाचं आहे? बघा, तुमची तक्रार मी साहेबासमोर सांगितलेली आहे. दिली 3 वेळा पत्र दिलं आम्ही. आता का सगळ्यात एका गावाचं काय नाही 550 गावाचं आम्हाला बघायला. काय राव पाटोळे सांगताय 5-50 गावाचं तुम्ही हाय या गावाचं सरळ बघा नाही अहो, हा? पण- तुम्ही सांगताय साहेबाकडे सांगितलं काय सांगितलं साहेबाकडे मी सांगितलं माझ्या पद्धतीने सांगितलं. आता लोडच असल्यावर मी त्याला काय लोड करायचं? आता डीपी बसवतो 3 वर्ष झालं चाललंय. मग डीपी बसवतो. डीपी बसा ना तुमची. काय काहीतरी बोलू नका. काय, तुम्हाला काय विरोधकाने काय दिलंय काय थोडं आतल्या हाताने बघा मी तसलं काही घेत नाही. नाही मग काहीतरी काय तुम्ही आरोप इथं नका लावू. कामाला अडचणी लावताय कशामुळे लावताय तुम्ही एक काम करा. मग मी काय तुम्हाला सांगतो तुम्ही आहे ना सरळ साहेबाकडे चला. तुम्ही चला मी नाही. आमच्या बरोबर. मला मर्यादा आहेत बोलायला. मी मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही. आकडेवाली चालतात का तुम्हाला? हा ते बरं चालतंय. शेदोईचे मिळतात हा? सर आणि ही म्हणलं की असं लिगल नाही आमचं. उगाच तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. दुसरं काय बघू नको. तुला आणि मग सांगतो. मला तीच म्हणायचंय तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुम्हाला आमच्या बरोबर तालुक्याला यावं यावं लागेल. लागेल. 3 नंबर वार्डातल्या दीपीचं तुम्हाला साहेबापुढे सांगावं भले तुम्ही नाही सांगितलं सरपंच सांगतात मी ऐकलं. लक्षात राहू द्या मी बारामतीला साहेबासमोर तुम्हाला नेतो. हा. फक्त आहे ना केबिन मध्ये मी येत नाही. तुमच्याला काय म्हणजे? तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही साहेबाला सांगा. अहो आम्ही सांगतो की का येताय तुम्ही आणि खायला प्यायला बी घालतो अहो, मी लय वेळा सांगितलंय हो. तुम्हाला जी सवय आहे ना जेव्हा बी चांगली हॉटेल घालतो की लय हॉटेलवाली ओळखीची आहेत आमच्या सवय म्हणजे नाही नाही तुम्हाला गावची ऐक, सवय नाही, म्हणजे ते काय बोलू नका, त्यांना मग काम करून बाबा, घ्या. हा मग असं जर नाही, असेल नाही. तर मग तुमचं तुम्ही बघा. चला मग ती काम नीट करायची त्यासाठी करतोय मी पाटोळे माझं साहेब काम. आमच्या बरोबर चला. ती येत्याला आपल्या बरोबर तुम्ही जाऊन तिथं सांगायचं लक्षात घ्या हा, पहिले जेवायचं बघायचं का ए, काय वागाड्या, करायचं? तू कुठं चाललाय तालुक्याला कशाला ह्यांच्यावरची ह्यांना वाडा ही जेवाय नको ह्यांना अरे महिन्यातलं 15 दिवस तर तू सरपंचाच्याच घरी जेवतोय त्यातल्या 10 दिवस माझ्या घरी आज तुम्ही चाललाय आमच्या बरोबर ती कामाचं बघ ती बघ रे. गाव आमच्या सोडून बरा हिता आला जा तिकडे तुम्ही. कामाचं बघ काम सोडून हे असं करायचं. चला, पहिलं हो. जेवायचं काय होतं? दडपीन फडकी बांधायची बंद करा सरपंच राव चेअरमन राव लय राव तुम्ही स्वार्थी दिसताय. सगळी कामं राव माझ्याकडून करून घेताय. गटर उपसाय महाराज बोलावताय. सगळी कामं माझ्याच. जिथं नाही तिथं पाप्या आणि जेवाय म्हणलं की पाठवले जुना भाऊ बच्चा जुना भाऊ. ए पोरानो घरी कोणी जेवायचं नाही आत्ताच सांगतोय. का म्हणजे मला 4 ठिकाणचं आमंत्रण आलंय. बेवायपाशी लय जत्रा आले त्या माहितीये का? 4 ठिकाणचं आमंत्रण जा की तुझं तू. अरे तुम्ही चला की ते जत्रवाले काय म्हणले ते उजन भाव तुझं जोडीदार सगळं घेऊन ये. त्यांच्याकडे 4 बकरी आणि 6 कोंबडा आहे ती. तू एकटाच जा एकटाच जा आणि तुम्हाला जायचं असलं ना तर जावा. गेल्या वेळेस ह्याच्याबरोबर गेलो मी आला का पत्रे वाढले आणि मला तिथनं उठवलेलं का त्या लोकांनी. हा अरे तू माझं नाव सांगायचं लागा तिथं. तू होता की तिथं तुझं नाव सांगितल्यामुळेच उठावलं. म्हणले ते उज्जैन नाही का वाढून बी नेलेत म्हणले ना अजून जेवाय किती आणतोय माणसं. 10 आधीच पाठवली 11वा तू लका असली कसले म्हणला लका जेवाय. तुला कसं काय म्हणतात दुसरी येते तुला कसं काय म्हणतात ते? अरे मला तिथं वट आहे एक फुल टाइम माझा तिथं. गणाला बी घेऊन जा आणि तू बी जा. गणा येईल त्याच्याबरोबर तो किटली बी घेऊन येईल. नाही नाही परत जर तो आला ना किटली घेऊन त्याला म्हणत तसलं नको येत जाऊ किटली घेऊन. हा लका इज्जत जायची ना का आमच्या घरादाराची. आणि मग काय? अरे इज्जत जाते नाही तर अरे कोणाची इज्जत गेली कोणाची इज्जतीचं काय चाललंय बाबा तुला कळत नाही का हा किटल्या घेऊन जा तुझं तरला. हा हा इज्जत बिजत आहे का ना आपल्याला काय कुणाचं तरला किटल्या घेऊन जेवाय बोलावलं की किटली घेऊन कसं काय येत असतो. कुणाची किटली कसली जत्रा नाव गेलेला कोण जागीरदाराने किटल्याने मटणं वाटणार त्यांनाच मिळतंय का. अरे उज्जैन सांगत होता ते भिवाय पैसे गेला का नाही तुला जेवायला आला का नाही तू किटली घेऊन ये तू. ए उजे
तुम्हाला मोकार बाजा वाजवत जाऊ नको काहीतरी लाबाडा थोबाडात फोडीन. अरे काय तुला काय किती लापड बोलतात माहिती आहे? मी का ना तुझ्याबद्दल असं म्हणेन का कधी? एकदा घेऊ काय म्हणतोय होय रे? याला काय एकदा नव्हतं का आपण दोघांनी कवा? तू बाऊनला म्हटला मी काढान घेऊन येतो. कुठलं कडान? ए गाना काय- ते काय काहीतरी असेल ते उगाच- असेल पण ती सवय बंद कर ना का ए उगाच बाबा, आपल्या घराची इज्जत उगाच जायची. काहीतरी घराची इज्जत. तुझं घर किती मोठं आहे मला माहित नाही वय. शांत राहा जरा. इथं फक्त इज्जत फक्त गाण्याला आणि रामभाऊलाच आहे. बाकी कुणाला गावात इज्जत नाही. म्हणजे आम्ही बेकारीच होय. अरे लोक आम्ही जेव्हा गेलो ना बळच म्हणतात किटली भरून रामभाऊला घेऊन जा. कारण रामभाऊ जेवला म्हणजे गाव जेवल्यासारखं आहे. आम्ही मागत नाही, तिथल्याच किटल्या लोक आमच्या हातात नाही भरून देतात. काय बावळा तुमच्या टाकत बरं घरीच सांगताय? येत असतील किटले घेऊन. जाऊ द्या. लईच मजा आली आज. काय तुम्हाला सांगायचं लागा. तुम्ही असताना अक्षर चटच पडला असता. आपण झालं काय अरे छोट्या बँकेत हप्ता भरा गेलो होतो. गेलो आतमध्ये गेलो की मॅनेजरने बघितलं ना मला लांबनच. हा. लांबनं बघितलं की शिपाई लगेच पाठवलं म्हणजे पालवणाला बोलवा आतमध्ये. हा, लगेच तुला टेबल खुर्ची दिली असेल अरे तिथं बँकेत. तेच दिलं तुला कसं काय माहिती? फोन मिळाला काय? गेलो की आतमध्ये शिपाईने बोलावलं म्हणले साहेब बोलावतात. गेलो आतमध्ये तर लगेच साहेब मॅनेजर साहेब खुर्चीवर उठलं म्हणले पालवण खुर्चीवर बसा. अहो मी म्हणलं साहेब मी कसं बसू? अहो म्हणलं मी म्हणलं तुमचा मान आहे. अहो म्हणले तसं असतं का? ह्या बँकेचं चालक बी तुम्हीच आणि मालक बी तुम्हीच. नाही नाही भाऊच्या डोनेशन मधनं ती बँक उभी राहिली. आमच्या ठेवीवरती अख्खी बँक चालली. लय गमत. एसी म्हणून कायन, ती चहा कायन, कॉफी कायन, कोल्ड कॉफी. नाश्ता बिष्टा भरपूर दिला नाश्ता असेल नाही त्याच्यात. जेवाय चला म्हणत होते. नाश्ता तुला- आपण एवढं खातिरदारी कशासाठी कशासाठी म्हणजे? अरे बँकेत होल्ड किती आहे आम्ही आपला? किती होल्ड आहे? अरे भाऊ चल पैसे कुणाला म्हण नको. काय? कुणाला सांगू नका. भाऊचं बँकेत बिलियन मध्ये पैसे आहेत. बिलियन. बिलियन म्हणजे बघितलं का बावळाट उजा कसं आहे? अरे तुम्हाला आखले आहेत का? तुम्हाला एवढं बी कळ ना बनेल बनेल तुला बनियल आणि पॅन्टी शिवाय काय कळत नाही काय रे? मग नीट सांग की. अरे बिलियन म्हणजे तुला मला कळतं का? डॉलर मध्ये पैसे डॉलर मध्ये. अरे मग त्याला मिलियन म्हणे की त्याला बिलियन म्हणा येणार कायच म्हणा येणार. अरे मिलियनच्या पुढचा बिलियन असतो मूर्ख. होय का ना? हा. 2-3 महिने झालं नुसता पार्टी देतो कधी हा कधी हे देतो? महत्वाचं बोलतोय का काय? बर बर बर. रोज म्हणलं तर मी तुम्हाला पार्टी देईल रोज. अरे एक दिवस दे बाबा, एकदाच दे. एकदा खाऊन दे आम्हाला. हा बर ठीक आहे ठरलं तर आज जायचं पार्टीला. आज लगेच आहे ना? आज सगळ्यांनी वेळ आहे ना? लगेच वेळ. आज पार्टीला जायचं. सगळ्यांनी 500-500 रुपये करा गोळा. 500-500 रुपये गोळा करा. राहिलेलं मी घालतो वरचं. म्हणजे किती बी हो द्या बिल. म्हणजे आम्हीच 500 गोळा करायचो होय. आणि मग किती झालं आता मग? 500, 1000, 1500, 2000, 2500 रुपये झाले. आणि एवढ्यात जाणार आहे का आम्ही? त्याला काय झालं? अरे 1000 रुपयाचं जेवण लय झालं आणि वरचं 1500. 1000 रुपयाचं तिथं गेल्या स्टार्टर आणा, पापड आणा, हा? चिल्ली आणा. तुमच्या बापाने होय रे इथं कधी काय काय अरे तुझी पार्टी असली की 120च्या थाळीवर निघतोय आणि आमचं असल्यावर म्हणतोय स्टार्टर. आम्हाला काय माहित नाही वय. हा बघ तुम्हाला 500-500 रुपये काढून यायचं असलं तर माझ्या बरोबर पार्टीला चाला. नाही तर तुमचं तुम्ही बघा. ए बाबा आमचं कॅन्सल. 500 500. मत आपल्याला. गाना तू म्हणतोय आमच्या बँकेत पैसे येतं मग घाल की तुझ्या पदरचे जेवण आम्हाला. पदर घालून घालून काय संपून टाकतो का पैसे? भावलट आहे का? 200 रुपयाचं चिकन आणेल मीन भाऊ आणि मस्त पार्टी करेल. कोणाच्या नादी लागायचं नाही. अरे रुपया बचत करा शिका तेव्हा श्रीमंत व्हा. चाल आता असंच बसा पाराव ह्याच्या उचापात्या त्याच्या उचापात्या करत मूर्खांनो. मिलियन आहे तर लय काय मोठं बोलाय. जरा जेवण घालायचं म्हणलं की याची बँक लगेच खाली होणार. तुम्हाला सरपंच बरं का एखादं काम सोपवलं तुम्ही नीट करत जा मला एवढं कळतं. काय झालं? त्याला किती वेळ झाला वायर म्हणजे वाट बघत बसली. त्या पाटोळे साहेबाला सांगितलंय मी तर ते काय म्हणले अर्ध्या तासात पोचतो. 1.5 तास झाला थांबली तिथं खरंच आहे बरं का? आणि मग काय उगं राव वैताग आलाय आता काय हे बघा केव्हा आले आलं. पाटोळे किराव असं नालायकपणा करायचा असला तर आम्हाला सांगायचं. आम्ही जाऊन आलो असतो. किती वेळ थांबायचं? कसला नालायक परा काम करू का नकोला काय? एक घराने आवाज दिला की 4 घरं बोंबलायला लागली माझ्या नावाने. सांगताना सांगायचं बाबा मला हे टायमिंग होईल. आम्ही 1.5 तास झाला इथं थांबा येडाय का? अहो एका घराचं काम करायला गेलो काहीतरी मीटरचं काम हा. होतं तर नाही करावं तर वरिष्ठांना फोन करतात. बारामतीच्या ऑफिसला अर्जंट बोलवलं सांगायचं त्यांना. अहो जो तो धमकीत देतोय गाव आहे का काय? असलं कुठं गाव असतंय बाय? पाटोळे तुम्हाला जेवायला घालायचं आम्हाला तेवढं काम तरी करून घ्यायला पाहिजे. लय भूक लागली. पहिलं जेवायचं बघून नंतर कामाचं बघा. बघू. पहिलं कामाचं त्यांना आणि मग जेवायला जेवायचं. ऐका यांना जेवायला बी घालू हा. आणि पार्सल बी आणू. लय भूक लागली. चांगलं चुंगलं लय खायचं? भूक लागली लय. आधी काम आणि मग जेवण. बघा पहिलं जेव पटापट खाऊन जाऊ. तुम्ही कामाला गेल्यावर अगोदर पगार देते का लोक? बसा.
चला हे साहेब लोक निघून जातील. काम आधी नीट करा पाठवले वेळची वेळेला केलंय बघ. वायरमन डीपी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. नाही मिळाली पाठवले बदलीच. तेवढं खायचं पण पहिलं बघा. हॅलो सांबा. अहो सांबा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग ना. अहो कांबळेश्वरच्या हायस्कूल पुढे खड्डा पडलाय. त्या खड्ड्यात 2 टिपर टाका म्हटलं तर 4 दिवस झालं तुम्ही टाकत नाही. हा शाळा भरेल होता. मी ऐकून घेणार नाही. मी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ असं लिहून ठेवा. माझी तक्रार आहे. इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ, मुक्काम पोस्ट कांबळेश्वर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. किती दिवस झालं सांगितलं इथं खड्डा पडलेला. सुट्टी नाही. उभा राहा. काय झालं यांना. बसत्याली का तर अहो तुम्ही हो बाजूला. बसत्याली का अहो, अंगावर पाणी उडून कुठे चालला. अहो पोर गाडवा आले तुम्ही बाजूला हो. एवढा मोठा माणूस दिसला ना काय. अहो तुमचं जाऊ दे होती पोरग मेलं का सरपंच बघा. अहो, लय आवडतं. कोणतं पोरग. कोणतं पोरग. एवढा मोठा माणूस दिसत नाही का तुम्हाला. होय जाणून बुजून करता काय. काय झालं बुजून? अहो, पोरग. कुणाचं पोरग होतं? काय झालं मग? कुणाचं पोरग पळालं? अहो पोरग पळालं आणि ह्यांच्या अंगावर काहीतरी पाणी उडलंय. कुणाचं पोरग खाला झालं? पोरग वाचावलं कसं झालं? खालाच नाही झालं वाचावलं. मला बोलू द्या. शाळा करू नका बरं. मला चांगलं कळतं सुभाषराव. तुम्ही चिखलात पडलाय ते सांगतोय. हायस्कूल पुढं त्या खड्ड्यामध्ये चिखल माती झाली, पाणी साचलंय. मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहेबाला फोन केला. मला इथलं व्यवस्था करा बुजवण्याची. तर ह्यांनी मुद्दाम राजकारण केलंय. त्या खड्ड्यात गाडी घातली, सगळं पाणी माझ्या अंगावर उडवलं आणि नाट्य करतात. कोण आहे? रामभाऊ आहेत आपलं. तुझा रामभाऊ आहे. कोण आहे? सरपंच असं बेकार तोंड केलंय. इतका बेकारी झाली. चिखल उडलाय गाडीच्या ह्याच्यातनं. चिखल रामभाऊच्या तोंडावर. अरे वायरमन ते पोरग होतं ना, कुठून पळालं. कुठलं पोरग. ते लाईटच्या खांबापासून पळालेलं बरं का. पोरा ठोरासारखा मारी नाही. ते म्हणतात ना पोरग वाचवायसाठी पाण्यात गेली. वाचवायसाठी गाडी पाण्यात गेली. पाणी गेलं. फक्त एकटा रामभाऊ होता तिथं. पोरग बिरग काय नव्हतं. खोटी घ्या मिटून जाऊ द्या पागा. बळ्या अक्षरशः ह्या चेअरमनला 1750 रुपयात गाडी ही मी जमवून दिली. त्या गाडीवर शायनिंग करतो काय, अंगावर पाणी उडवतो काय. पण याद राखा ह्या देहाला रामभाऊ म्हणतात. मी सगळं काय करणार. राहू द्या राहू द्या. नाही बसून मी आपण. तुम्ही तरी जुन्या गाडीनं पाणी उडवलंय. फॉर्च्युनर घेत असतो आणि तुम्हाला चिखलाने भरवत असतो. फॉर्च्युनर घ्या तिकडे लँड क्रुझर घ्या. लागेल की रामभाऊ. विचार करणार नाही. गाडी मागच्या कशाला म्हणताय. कशाला हाना म्हणताय. पण ऐकून घेतोय पाणी मुद्दाम. फॉर्च्युनर उडवत असतो बघा रामभाऊ. फॉर्च्युनर तिकडे मारुती आम्हाला काय करायचं. चुकीच हे म्हणतात. ते पोरग वाचवासाठी मी काय म्हणतो. ह्याला एवढा नाकाच्या शेंड्यावर राग आहे तर घरी बसायचं ना. बरोबर आहे. कशाला यायच्या बाहेर. हा ना कोण म्हणलं. कोण म्हणलं. हा ना कोण म्हटलं. तुम्ही चला. पाटील हे आहे का बरं दिसतं का. पोराचा जीव वाचला. तुम्ही जावा. हे बाळासाहेब बघू जेवायचं इथं बघितलं का. अरे हा सोने कुठे आहे तू. कॉलेजला वय. पाऊस येते तुझी लय आठवण येते मला. मागच्या पावसात आपण दोघं जोडीनं लय भिजलो होतो. इथे का घरी लवकर निम्यातनच. हा बर 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 चालतंय चालतंय चालतंय. होय बर. भाऊ कुठं पडला तुम्ही.
होय भाऊ कस काय पडला? त्या चेअरमननी सरपंचांनी अंगावर पाणी उडवलंय माझ्या. मुद्दाम टपक्यातनं गाडी नेली माझ्या अंगावर उडवलंय पाणी गणा. कुणी? त्या चेअरमननी सरपंचांनी. आ! आणि मला फोन का केला नाही तुम्ही? फोन का केला नाही तुम्ही? चला चला तुम्ही फक्त बघत राहा, कुणाला हात लावू नका. मी हाय भाऊ, जोडूनच काढतो सगळे. ए गणा, भाऊ नुसतं हान म्हणा, सुट्टी देत नाही कुणालाच. जे काय करायचं ते मी केलंय. त्यांना चॅलेंज दिलंय, मी त्यांना आव्हान दिलंय. गणा आव्हान नाही, मारणार ए मी. गणा ऐक, त्यांनी तरी माझ्या अंगावर जुन्या गाडीने पाणी उडवलंय. मी त्यांना चॅलेंज दिलंय, मला नवीनच फॉर्च्युनर आणतो आणि तुमच्या अंगावर पाणी उडवतो, चिखल उडवतो. त्यांना मी आव्हान दिलंय गणा. आपल्याला नवीन कशाला? आपली गाडी जुनी आहे की बाहेर काढू आणि नेहू रांगा 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 करत सगळं खतराने बुडवून टाकू थोबाड. मी चॅलेंज दिलंय त्याचं काय? मी चॅलेंज दिलंय त्याचं काय? मी सांगितलंय मी नवी गाडी घेणार आणि नव्या गाडीने हिसका दाखवायचा. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. भाऊ तुमचा शब्द ना अंतिम राहणार. नवीच गाडी कधी आणायची? गाडी नवी उद्या नाही तर परवा लगेच. हा उद्याच आणायची, उद्याच. पण डोकं माझं लावणार. मी दुसरं प्लॅनिंग केलंय भाऊ. मी काय करणार माहिती का? मी त्या दोघांना आडवं झोपवणार रस्त्यावर. तुम्ही 100, 200, 300 रस्त्यात नाही चिखलात. चिखलात मी त्यांना आडवं झोपवणार गटरात. आणि भाऊ तुम्ही 100, 200, 300, 400, 500, 700च्या स्पीडनी गाडी आणायची जोरात भरधाव वेगाने आणि गाडी खाली गाडून टाकायची. भाऊ सुट्टी द्यायची नाही. बघू द्या अख्ख्या गावाला बी रामभाऊच्या नात्यातल्या रामभाऊ कसा गाडतो ती. हा ही तर माझ्या डोक्यातच नव्हतं. मी फक्त पाणी उडवाय निघालो होतो. गणा तसंच करायचं. जर ती मला घावली नाहीत तर मी तुला घरी धरेन, चिखलात बुडवून तुझ्यावने गाडी घालेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ सुट्टी नाही नेवश्या. सुदाम भाऊच्या नादी लागतोय मुद्दाम. बघायचं आता तुझ्या तोंडातच गाळ भरतू. पाटील बोला राम. तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला काही मी बोलून घेतलं? माहिती तुम्ही माहिती आम्हाला माहिती. सांग की कशाला बोलावलं ती? हे बँक अधिकारी ओंकार भिशे. राम 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 बिशे साहेब. राम राम. तर भिशे साहेब, ह्या माझ्या मित्र परिवारात एकदा तुम्हाला अजून एकदा मी विनंती करतो. मला कसल्या परिस्थितीत उद्याची उद्या फॉर्च्युनर गाडी घे. उद्याची उद्या देणार ना साहेब. व्याज दर किती व्याज उद्या? 100% मी व्याज घ्यायला तयार आहे. सरासरी 5, 6, 7, 8% असेल तुमची बँकेची टक्केवारी. मी 100% घ्यायला तयार आहे. रामभाऊ, हा दुसऱ्याची जिरवायला तुम्ही कर्ज काढून कशासाठी करता? वाटलं तर बाबा माझी गाडी नाही की तुम्ही हाय तुमची इच्छा तर. नाही तर माझी घेऊन जा, माझी उभीच आहे गाडी. ए बाळा, तुझ्या एमटीनं किती चिखल उडणार आहे? सुभाषराव, मी चॅलेंज दिलंय. मी चिखल फॉर्च्युनर न उडवणार म्हणजे उडवणार. पाटील शोभता का आणला ही? रामबा तुम्हाला मी सांगतो, आठवड्याला मजुराच्या पगारी करायला माझ्याकडून पैसे घेता का नाही? तुम्हाला गाडीच पाहिजे तर माझी आहे ना, वापरा की तुम्ही. कुठे नाही म्हणते तुम्हाला. हा. मी 5वीत असताना तुमच्याकडे मागाल तो 100 रुपये तवाच्या ध्यानात धरलाय का? जागीरदाराच्या अवलाद लागून गेले का? अहो तो व्यवहार हिचं कशाला करता आणि 4 मग महिन्यामध्ये तुम्ही? तवाचं काल दिल्यासारखं का करता उकरून गबासायचा? आज डाऊन पेमेंट भराय तुमच्याकडे पैसे नाहीत. आखी सगळी कर्जावर गाडी घेणार. सुभाषराव, ए डाऊन पेमेंट माझ्या पुढे सगळी डाऊन आहेत. डाऊन पेमेंटची भाषा करताय साहेब. माझं क्रेडिट रागाला आवर घालला का रामभाऊ? गा बाळो. रागन भीक माग होता मी पाया रागण पडून गप. द्या. रागण भीक नाही. हे बघ, इज्जत आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माझ्या इज्जत आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला असताना तुम्ही त्यांची बाजू घेताय. तुम्हाला लाजा नाही? तुझीच बाजू घेतोय. मला सांगा, तुमचा हप्ते तटलं आणि ह्या साहेबांनी जर तुमची गाडी वळवून नेली तर तुमची इज्जत कुठे जाईल? मला सांगा ना. हा? तसल्या इज्जतीला हे कोण चुकीचं घेतं? सांगते ते काय चुकीचं सांगते ते? कर्जाशिवाय प्रगती नाही. कर्जाशिवाय प्रगती नाही. हे परामभाऊ हे आपलेपणानं सांगतेत, आपलेपणानं सांगतेत. आम्ही जातो मी घरी. पळा घरी तुमच्या. घरी जायला, घरी पाठवायला बोलवलं का तुम्ही इथं? अरे रामभाऊ, लग्न करणं लय सोपं आहे, बायको सांभाळणं लय अवघड आहे. बायको गाडी दारात आणणं लय सोपं आहे, पण ती हाती सांभाळणं अवघड आहे. फॉर्च्युनरच कशाला पाहिजे? बाळा, एक वेळ लग्न जमलं लय अवघड आहे, पण बायको सांभाळणं लय सोपं आहे. वडापाव, मी- बिस्किट, होय, भजी, सुभाषराव. गाजरा, लिपस्टिक द्यायची. सुभाषराव ह्याला कांसलो का मी? बाळ्या, मी मारील ह्याला. बाळ्या. माझा ऐक मी पाया पडवा मी तुझ्या. चेष्टा खपून घ्यायच्या मनस्थितीत नाही. माझं डोकं तापलेलं आहे. इथं तिचा प्रश्न निर्माण झाला. तुला वाटतं का मित्राची आबरू गेली? अरे पण कशाला दिन राग शांत कर. नाही. काय आपल्या आम्ही इतिहासाला चिखल तोंडात म्हणून काय मरतो? आम्ही सांगायचा प्रयत्न केला. निर्णय प्रयत्नच करणार का निर्णय तुम्ही? तुमच्याजवळ. विषय कट साहेब, ह्या गावगाड्याच्या नादी लागू नका. तुम्हाला काय काय पाहिजे, काय काय पाहिजे, काय पूर्तता करू? आधार कार्ड पॅन कार्ड दाखवा तुमचं.
काय झालं साहेब? अहो लोनची सेटलमेंट केली तुम्ही कर्जाची? हो फाईल दिसते नीट बघा. ऐ, माणसावर रुपया कर्ज नाही कोणाचं. आधार कार्ड सेटलमेंट केलंय साहेब ह्याच्या साहेब इथं दिसतंय. ओ ओंकार बिशे साहेब, नंबर तोच पडलाय का? आधार कार्डचा चुकलाय बघा. अहो चेक केलं साहेब मी 2 वेळा. आता खात्यावर किती येतं? ओ पाटील, कसं काय पण राव ही साहेब, लई clear आहे. सेटलमेंट केली तुम्ही आत्ताच. माहितीसाठी सांगतो, बँका रोज माझ्याकडे विचारतात, हे पाहिजे लोन का ते पाहिजे का, घर फायनान्स पाहिजे का, शेतीसाठी पाहिजे का, गाडीसाठी पाहिजे, आणि सेटलमेंट मी का करेन सेटलमेंट? अहो मागच ह्यांनी लोन क्लिअर केलंय सगळं. विचारा, नवीन लोन घेतलेलं त्याचा हप्ता सुद्धा रेग्युलर आहेत. परवाच माझ्या पुतण्यानी हप्ता भरून टाकल्यात. अहो तुमचं सगळं खरं आहे साहेब, पण ही सिबिल बघता तुम्हाला 5 रुपये लोन मिळणार नाही ह्याच्यावर. अच्छा, ओ, ओ साहेब, 5 कोटी कर्ज मला पाहिजे, 5 रुपयाची भाषा कुणाला करताय? अहो तुमचं नाव दिसतंय साहेब इथं रामभाऊ जगताप म्हणून. हे कुठला तरी दुसरा रामभाव असेल दुसऱ्या गावचा. अहो नाही राव क्लिअर केलंय सगळं लोन. अहो दिसतंय इथं. ए बाळू, माझं सांग, माझा व्यवहार लय व्यवहाराला चांगला आहे राव. माझं 300 रुपये जर असतं ना, मग आता ह्या आठवड्यात नसलं त्याच्याकडे ना, महिन्यानी व्हायला पण बोलवून देतात ते अहो, मला. ही सिबिल बघता त्यांना सायकल पण कोण देणार नाही हप्त्यावर. साहेब, माझा गावाने अपमान करायचं चालवलंय ते चालवलंय. तुम्ही त्यात भर घालू नका बरं का, नाही तर ओंकार बिशे बदली लांब करायला लावीन. असं काय तुम्ही सांगताय? साहेबांना बोलू का नीट चेक करून नीट घे. म्हणजे? अहो, काय साहेब, विषय तुमचं तर- नाव आहे साहेब इथं, मी कशाला खोटं बोलू तुम्हाला. बघा सुभाषराव, नीट इंग्लिश, तुम्हाला इंग्लिश वाचायला जमायचं नाही. रामभाऊ जगताप म्हणून सरळ सरळ सिबिलला नाव आलंय. अरे रामभाऊ सदाशिव आहे का पुढं? अहो पण यार, पण काय संबंध आहे का का? माझं क्लिअर आहे खातं. आता निघत उड्या मारू नको, शांत लोक. आता कशाने चिखल उडाव चाल? मी चॅलेंज दिलंय. हा बघा, मला गरज आहे तुमची. सुभाषराव, तुमची गाडी द्या. आता कशाला गाडी? मग अशी नाही म्हणला नवीन फॉर्च्युनर आता कशाला माझी गाडी? मी जिल्हा बँकेत जाईन, मी सेंट्रल बँकेत जाईन, तिथं चौकशी करेन काहीतरी गडबड झालेली दिसते. अहो, ही बघता तुम्हाला पतपिढी सुद्धा उभा करणार नाही कुठे. मग असं करा रामभाऊ, तुम्ही माझ्याकडे बिशी लावा. चला चला ओ चला. बाळ्या, तुझी एमएटी दी, एमएटीनं उडावतो अशी. ठीक आहे मिठी मागाची म्हणत होतं घे तर म्हणला तुझी ना उडेल का चिकल. माझा पत्रा म्हणला माझ्या गाडीला. चला चला ए बलबीर पाटील, चला चला. सुट्टी नाही, तरी सुट्टी नाही. ए गण्या, ओ, पाटील ओ भिक्षा साहेब, तुम्ही पण जावा, नका नांदी लागू त्याच्या. साहेब बघा, काय तुम्ही सेटलमेंट आपलं करता येतंय का? अहो, नाही होणार साहेब ह्याच्यावर. अहो, कोणी सेटलमेंट केलंय? अहो 5 रुपये सुद्धा कोण देणार आहे मी तुम्हाला ह्याच्यावर? अक्षरशः वर जाईन बरं का, मी अक्षरशः वर जाईन. अहो तुम्ही कुठे पण जा, नाही देणार कोण. आरबीआय मध्ये मला जावं लागेल. आरबीआय मध्ये जाणार, मी तक्रार करणार. तुम्ही कारभार तुमचा चांगला नाही, तुम्ही जा माझ्या डोक्यात जाऊ नका. ती मोबाईल धरा तुमचा. न्याके न्यामध्ये चुकीचं सिबिल सांगता लोकांना. तर माझ्यावर जळत असणार, कुणीतरी माझा अकाउंट हॅक केलं असणार, स्विस बँकेतनं कुणीतरी काहीतरी काढी लावलेली असणार. तसं होणार नाही. हा, कर्ज मिळत नाही म्हणजे काय, सिबिल खराब झाले म्हणजे काय, गाणे कसा येणार अजून, काय उद्योग केला काय माहिती. का हो? एकाच मिनिटात ये म्हणला. गणा, काय गडबड आहे का भाऊ? लय गडबड आहे बाळा. काय झालं? गाडी नाही घ्यायची, फॉर्च्युनर. मी तर सगळं नियोजन केलंय, तडाम ताशान हजाराची माळण सगळं बंदोबस्त चोख केला या. केला ना? आता बघा की दणकाच करू गावात. खरंच ना, अभिमान वाटतो मला तुझा. तुमच्या परवा- पावलावर पाऊल टाकलाय मी. परवा तुला मी बँकेत पैसे भरायला दिले, त्याचं काय केलं रे बाळा? ती परवाचं वय लोन भरा दिलेलं पैसे होय सांगायचं विसरलो भाऊ. त्यात आहे. भाऊ असा त्या साहेबाला बाटलीत उतरावला. भरलेत ना पैसे? आव पैसे ऐकून तर घ्या की. हो का, आपलं किती हप्ते राहिलं होतं? 4 हप्ते राहिलं होतं. त्याला गेलो, त्यातलं 2 दिलं. 2 दिलं, 2 सुद्धा दिलं. पूर्ण स्टोरी ऐका की काय केलं मी ती. तुम्हाला सुद्धा एवढी माझी इतकी बुद्धी नाही, इतकी बुद्धी मी तिथं वापरली. गणा, म्हणजे आहे तुम्हाला, पण असल्या कामात नाही. सांगतो भाऊ, तिथं गेलो, आपल्याकडे किती राहिलं होतं? 4 हप्ते. तुम्ही पैसे भरायला दिलं तर 2 हप्त्याचं, म्हणजे 70,000 भरायला दिलं. तिथं गेलो साहेबा पैसे दारी एवढायला सुरुवात केली. साहेबाला म्हणलं, साहेब लय व गरीब माणूस आहे म्हणलं, आमच्या तो संध्याकाळी पीठ नाही, तेल नाही, चहाला साखर नाही राव म्हणलं, लय गरीब आहे. आणि गणा, साहेबा पुढं मी गेलो मग तू साहेब
माझी अशी कोट्याची संपत्ती, माझी तशी कोट्याची संपत्ती, आणि पीठ नाही म्हणलं तिथं जाऊन. अहो त्याच्यामुळेच भाऊ तुम्ही मागं राहिलाय. पुढचं तर डोकं ऐका की माझं कसं लावलं मी ती. तुम्ही तर आनंदानं उड्याचं मारचाल माझा प्लॅन ऐकून. साहेबांना म्हणलं साहेब राम म्हणलं माझ्या चुलत्याचा ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटलाय म्हणलं, अक्षरशः खुराडतंय म्हणलं. कुठल्या चुलत्याचा? म्हणजे मी भाऊ नुसतं ॲक्टिंग केली, तसं तर आपल्याला काय झालंच नाही, पण आपलं पैसे वाचत होतं ना. मग साहेबाच्या अक्षरशः डोळ्यातनं गळा 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 पाणी गळलं. साहेब म्हणले किती भरताल? म्हणलं साहेब एवढं 50,000 आहे, तर बाकीचं म्हणलं सेटलमेंट करा म्हणलं. म्हणजे पुढचं बी 70 वाचून ह्यातलं बी 20 वाचावलं. त्या टाळी कसं डोकं गणा कशी बचत आणि कशी काटकसर. इथनं पुढं तुम्ही लोन काढायचं आणि मी सेटलमेंट करायचे. आता अजून एखादा फ्लॅट बुक करा, पैसे वाचाव तू. डोकं डोकं कसं आहे कसं आहे. मला वाटलं फक्त तू हुशार आहे. हा. तू इतका हुशार असशील असं वाटतं. आणि मग अवलय भाऊ ह्याच्या पुढची बुद्धी माझी, पण मी दाखवत नाही तुम्हाला. तू सेटलमेंट केलं, हा. त्याच्यामुळे आपल्या सायकल सुद्धा बँक देणार नाही असं म्हणली. हा? म्हणजे सेटलमेंट केलं, सेटलमेंट केलं, सेटलमेंट केलं, सेटलमेंट केलं, सेटलमेंट केलं. काय म्हणतोय? गण्या, वरा. नका मला सायकल सुद्धा बँक द्यायला आता. गण्या, अरे उठ गया. मी कसं चॅलेंज फेडू? आता काय करू, आता काय करू? सरपंच, चेअरमन, तुम्हाला कसं पाणी ओढू? कुठे आहे माझी फॉर्च्युनर? आता अयो अयो, मी काय बी करणार, पांगाव पाणी उडवणार, सुटी नाही. आपण म्हणलं थोडस माणूस की अरे मस्ती आली का तुम्हाला? सुटी द्या. अरे सॉरी बरं का भाऊ. अहो माझ्या डोक्यात नव्हतं सेटलमेंट करायचं. मी तर पैसे भरायला चाललो होतो व्यवस्थित, ते लोन आणि ते रस्त्यात तो वाटोळे वायरमॅन भेटला मला आणि मला म्हटला वाटोळे. हा तीच पण त्याने आपलं केलं ना वाटोळं. आता ही सेटलमेंट करून त्याने माझ्या त्याने डोक्यात काय सेटलमेंट केली? त्याने माझ्या डोक्यात घातलं, मला सेटलमेंट करायची, पैसे वाचत्यात, इवळायचं. त्यांनी सांगितलं नाही का सेटलमेंट केल्यानंतर कर्ज मिळत नाही? तसलं काहीच नाही सांगितलं. मला डोकं लाव म्हणला आणि आमचं लाईट बिल भरा म्हणला. भाऊ माझ्या काय डोक्यात नसतं. तुम्ही लय राव मला मारता. डोक्याने चालू काय करायचं ते बघू. सरपंच कुठे हो? अच्छा, ग्राउंडवर मुरुम टाकायचं काम चाललंय. बरं आलो तिथं, काय नाही, थोडीशी चर्चा करायची होती. अहो भांडण कुठलं सरपंच तुमच्या संघ करतो? तुम्ही प्रथम नागरिक, आम्हाला काय मस्ती आली? उलट माफी मागायची होती, परवाच्या प्रकरणाबद्दल माफी मागायची, हात जोडायचे तुम्हाला. बरं आलो सरपंच. भाऊ तुम्हाला मला मारायचं तर अजून मारा, पण त्या सरपंचाची माफी अजिबात मागायची नाही. हा मी शेवट सांगतोय तुम्हाला. त्याचा काय धरणार हो तुम्ही? राजकारण आहे, राजकारण शिकून घे. डाव दाखवायचं आणि उजू हाणायचं. डाव दाखवायचं उजू आणायचं. हॅलो, हा वायरमन कुठं आहे तू? अहो ते तुम्ही सेटलमेंटचं त्या दिवशी मला नियोजन दिलं ना, भाऊले तुमच्यावर खुश झाल्यात. ग्राउंडमध्ये या की, तुमचं कौतुक करायचं म्हणते सत्कार. हो चल रे. आलो. चेअरमन, बाजार मैदानावर मुरुम टाकावं लागेल. टाकावं लागेल ना सरपंच, तिकडून सगळं पाणी इकडे येतंय. पावसाने सगळा घोटाळा झालाय. होय ना, मग काय? करावं लागेल बघा सरपंच. राम 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 राम. हो अद्या लय लांब थांबलाव की तुम्ही. पाटोळे साहेब, हो आमच्याशिवाय करमाना तुम्ही तुम्हाला. कारभार आहे त्या राम भाऊचा का त्या गाण्याचा फोन आला होता. राम भाऊने इकडे बोलवले. तुमच्या आधी मला आलता. अहो माझा सत्कार करणार आहे. सत्कार होय का? अहो का आता काय ते आल्यानंतर न कळेल. काय कळलं काय माहिती आता त्या माणसाला. तुम्हाला कशाला मला म्हणलं तुम्हाला तुमची माफी मागायची या. एवढी नामुष्की पहिल्यांदाच आयुष्यात त्यांनी घेतली या. म्हणजे कशामुळं? नाही म्हणलं माझं काय असं चुकलं असं त्या दिवशी. बरोबर म्हणजे परवाचा किस्सा. पाणी उडलेलं. सत्कार कशासाठी ते कळलं नाही मला. तुमचा सत्कार
असेल जिरली बाबा काय करतो नवलच आहे ती असू द्या नायजेरियावरती चेअरमन का हो चेअरमन नाही मला सांगा त्या दिवशी खरंच पोरगा आडवालतं का हो? आलंय काय झालंय कडक कपड्यात पोटारी दिसलं म्हणलं उर चिकून टप्प्यात गावला आपला कार्यक्रम असतो पाटे चांगली जिरवली आपण सरपंच मी गावचा लेट आहे पण तेट आहे आपलं बी काम तसंच आहे सरपंच आलं हो सरपंच या काय मुरुम कशाला टाकलं बाजार माहिती आहे उद्या बाजार नाही होय मैदान जरा भरून घेतो तुम्ही घरातलं पोठं भरून घेतलं तिकडं आम्ही मैदान भरून घेतो ज्या तुमच्या काळात झालं नाही ते आम्ही करतोय तुम्ही तुमची घरं भरली बिल्डिंगा चढवल्या इकडे जागा घेतल्या पण हे आम्ही आनंद आहे सरपंच गावचं काम केल्याशिवाय आम्हाला आनंद मिळत असंच काम करत राहा शुभेच्छा आहे वा, तुमच्या शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आनंद वाटला पाणी चिखलाला आणि चिखल पाण्याला कधी तुटलं? कधीच पाणी चिखलाला आणि चिखल पाण्याला तुटलाच नाही म्हणजे शेवटी बघा किती झालं तर आपण गाव गाड्यातली माणसं नम्र भूमिका आहे एकीने राहिलं बस पाहिजे वा वा. या सारखाच रामभाऊचा टेंबा कशाला मिरवायला पाहिजे या माफी मागतो या. विषय आहे का या सरपंच या. परवाचा खेळ कळला सत्काराचं काय आणलं का नाही आणि तुम्ही त्यांना चांगला सल्ला दिला सेटलमेंट सत्कार हा फार चांगला सल्ला दिला वायरमॅन मानलं तुम्हाला मी ऑफिस मध्ये येणार आहे तुमचा तिथं बी सत्कार राम भाऊ नको कशाला माफी मागते मला सरपंच कसं आहे? विषय आहे का तुम्ही सत्ताधारी होता फोटो काढतात ना बघू नको राम भाऊ तुम्ही सत्ताधारी होता मी सत्ताधारी आहे. आता कसं कसं असतं माहिती आहे का या इथं पटांगणारे इथं इतकं मग हा अबा, मी नाही कुठे या, खेड्यात लोकांना, आम्ही काय तशी माणसं नाही अहो, माणूसच माणसाच्या उपयोगाला आहे तू पाणी चिखलाला आणि चिखल पाण्याला कधी तुटलंय का? नाही, रामभाऊ. शकत नाही. मला माफी मागू दे सर सरकारी माणसाला कसं ताप द्या तुम्ही सरकारी माणूस या सरकारी माणसाने किती चुकीचा सल्ला दिला माझ्या कानाला सत्कार करायचं म्हणून बोलावलं त्या घाण गटारात मध्ये लोळू मारलो काय सांगू बाळासाहेब मारामारी कशामुळे झाली केस करायची केस लोन भरायला जाताना ह्यांनी जर तोंडाचं गटार उघडलं नसतं ना त्यांना गटारात लोळवाची वेळच आली नसती. माझं शिबिर खराब का झालं माहिती का ए बाळ्या नीट ऐक माझं शिबिर का खराब झालं माहितीये का ह्या माणसाने कानाला सल्ला दिला सेटलमेंट करून टाक कर्ज सेटलमेंट केलं का नाही तुझ्या सल्ल्यामुळं ऐका मी काय म्हटलेलं आहे की जर तुमचं कर्ज असेल तुम्हाला जर जास्त लोन झाला असेल तर तुम्ही ना सेटलमेंट करू शकता कराच म्हणून नाही खोटं बोलतात. करा म्हणजे सेटलमेंट ह्या दोघांना का मारलं का मला मारलं सांगतो सरपंच तुमच्या बी माहितीसाठी सांगतो चेअरमन तुमच्या बी माहितीसाठी सांगतो घरी बसल्या संजय मेंबरला सुद्धा तुमच्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकरच्या जमीन होती गावचा पुरा करण्यासाठी आणि 35च्या घरी त्यांची ही लावलं आहे राहिलं 5 एकर फकेन जर माझ्या नादी लागला तर मी तुम्हाला गटराने नाही
शेणाने भिजवी. म्हणजे रामभाऊ तुम्ही म्हणला फॉर्च्युनर गाडी आणून चिखल ह्यांच्या अंगा उडवणार. फॉर्च्युनर तुम्हाला सिबिल मुळे मिळली नाही म्हणून असा कार्यक्रम केला होय ह्यांचा तुम्ही. आमच्याकडे सुट्टी नसती. हे बघा अरे कुठे त्याला करता का तुम्ही? गुपित झाला नाही. ओपन ओपन खेळायचं असं तर फाटीवरून खेळा अजून. ए, कशाला हाना कशाला हाना पाटील पटतं का ह्यांना? सुभाषराव पाटील हे बघा मी काय म्हणतो चिखल आणि पाणी उडवायसाठी कशाला पाहिजे फॉर्च्युनर. हाताने काम केलं हाताने. हो चेअरमन लय बहादुरी केली तुम्ही. मग तुम्ही यांच्या अंगावर चिखल का उडवला हो? अहो, चिखल उडवायचा काय संबंध आहे? गाडी चालली तर रस्त्यावर थांबलं होतं, पाणी होतं खड्यात, होय का? म्हणून गेलं पाणी आणि उडला चिखल. पोराचं नाव कधी बरेच का सांगितलं. अहो, ते पोरगं आडवं आलं कोणाला होतं. होतं पोरगं? जीप जीप झडाल म्हणून सांगा. बायको मरल. खरं बोलण्याचं दाताडच पाणी. चेअरमन खरं बोला, मी हायस्कूलच्या समोरचा सीसीटीव्ही चेक केलाय. आणि तुम्ही आता पोरं सोरं नाही चेअरमन, तुम्ही माणसात माणसं. आलतं का पोरगं आडवं तुम्हाला? नव्हतं आलं. कशासाठी मग हे नाटक केलं? कशासाठी चिखल उडवलं ह्यांच्या अंगावर, पाणी उडवलं ह्यांच्या अंगावर? हा काय झालं, आम्हाला लवकर जायचं होतं आणि तिकडं पुढं पंचायत समितीत जायचं होतं ना. हा मला सांगा, रामभाऊनीच तुमच्या अंगावर अगोदर उडवलं असतं तर किती कावार केलं असतं तुम्ही? किती केलं असं सांगा की. बरोबर आहे. खडा उडला असता, ह्यांच्या डोक्यात पडला असता, जीव गेला असता, डोळ्यात पाणी गेलं असतं, काय झालं असतं? अमेरिकेत परदेशात मी गेल्यानंतर मला बघितल्यानंतर तिथं दुग्ध भशात मला करतात. दुधाने आंघोळ घालतात आणि तुम्ही गटारचं पाणी उडवा. गटारच्या माणसात आपण आणि ते बी त्या गटारच्या पाण्यात कुत्री लोळतात कुत्री. आणि तसलं पाणी भाऊच्या अंगा उडवलं बाई. आणि म्हणून त्यांना कुत्र्यासारखं लोळावलं. सुभाषराव काय म्हणायचं तुम्हाला? अहो रामभाऊ, तुमच्या गावच्या ह्या भानगडीमध्ये सरकारी कर्मचारीचा कशाला बळी घेताय तुम्ही? सरकारी कर्मचाऱ्याला कशाला पाहिजे अहो, पण आम्हाला तोंड द्यावं लागतं ना गव्हर्नमेंटला. तोंडावरा तुमचा माहित नसतं काय. रामभाऊ मी चुकीचं काय सांगितलं नाही, सेटलमेंटच फक्त बोललो, पण वरिष्ठांकडे तक्रार काय करू नका. आणि प्रत्येक भांडणात नाही होत. प्रत्येक भांडणात कशासाठी हाना लागतो तुम्हाला? इथं मिटवायचं असतं का डोकी फुटली पाहिजेत? आपण काय भांडायला त्याला काय परी असतेच गाणार राव. बालक्या पोरासारखे भांडत बसले ते. आणि आमचं कुत्र तुझ्या त्यांच्या मस्तीनं सायकल सुद्धा ते बँकवाला म्हणला देणार नाही. एवढी ह्यांची मस्ती आहे. कापून टाकेन. कर्ज रामभाऊच्या कोणी नादी लागलो. हा, कर्ज काढून जिरवाय चालल्या दुसऱ्याची. सायकल सुद्धा देणार नाही म्हणजे. 5 रुपया कर्ज मिळणार नाही तुला रे. सुभाषराव माझी फाईल बनवतो स्ट्रॉंग आता. आता काय केलं पाहिजे माझे रामभाऊ? सेटलमेंट करायचं नाही. ऐका, गावगाडा शांत ठेवायचा असेल तर चेअरमन साहेब, सरपंच साहेब, रामभाऊ आपण एक पाऊल मागे घेतला पाहिजे. मग सेटलमेंट केली पाहिजे. सेटलमेंट आपल्या पण ह्याच्यात अध्यक्ष आयुष्यात केली आम्ही पाहिजे. कायम एक पाऊल मागे घेतो कायम तुमच्या सांगण्यावरून. तुम्ही पण माझ्या सेटलमेंट मुळे माझं आयुष्याची बरबादी झाली ना. ती कुठं म्हणलं तुम्हाला सेटलमेंट करा? पर्याय सांगितलं त्यांनी. पर्याय तुम्ही सांगा आता. मी काय केलं पाहिजे कर्ज तुम्ही मिळालं? काहीच करायचं गोल्ड लोन करा, त्याच्यानं सिबिल सुधारेल. गोल्ड लोन करा. बँक लोन तुमच्याकडे. बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करा की माझा असा सेटलमेंट मुळे प्रॉब्लेम झालाय, तर मला आता माझं सिबिल परत सुधारवायचंय, ते मार्ग काढतील. पाटोळे, तुमच्या चुकीच्या सल्ल्यामुळं माझं सिबिल खराब झालं. कशाला चुकीचा सल्ला देत असता? आपण तर दुनियादारीत बघतो. अहो कर्जदाराला जर आपण जामीन जर झालो ना, तर जामीनदाराला सुद्धा आयुष्यभर कर्ज मिळत नाही. त्याच्यामुळे हो का सगळ्यांना सांगतो, एक कायम गोष्ट ध्यानात ठेवा. आपण कुणाला जामीन होतोय? जामीनदार जर झालो तर कर्जदारांना कर्ज फेडलं नाही तर आपण अडचणीतो, आपलं सिबिल खराब होतं. कित्येक महाराष्ट्रात घटना आहेत ह्या आणि तीच वेळ माझ्यावर आली. ह्याच्या निमित्ताने शिका, सुधारण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. लक्षात आलं का तुमच्या? मी बऱ्याच जणांना जामीन झालो, त्याच्यामुळे मला विचारणा झाली होती तशी. आणि कशासाठी रामभाऊ? दुसऱ्याची जिरवायला लोन काढून चिखल उडवायसाठी फॉर्च्युनर नाही निघाला. काढा मोबाईल. अर्थमंत्र्यांना फोन लावा. ही दळबद्र लावलंय हप्ता भरायला. सेटलमेंट करून आलं या. अध्यक्ष ह्यांची बकरी एकूण वाडकं बांधायची वेळ आली. सरपंच मऊ लागले तर तुम्ही कोपऱ्याने करायला लागला. अजून एकदा आपटू का उचल? ऐका नाही खुनशेपणा सोडून द्या बरं का. पाटील. खुनशेपणाचं राजकारण गावात करू नका. पाटील, हा? घडलं एकमेकांच्या माफी मागा आणि उद्यापासून सगळ्यांनी एकत्र गावगाडा हाकू. सरपंच या, पाया पडतो तुमच्या. काय करायचे? हा? कशाला अध्यक्ष, ऐका की, आम्ही गाडीत चाललो होतो, म्हणजे रामभाऊची मजा करायला जावं, तर ती मजा अशी अंगलोट आली आम्हाला माहित नव्हतं. ह्यांनी बी मजा केली तुमची. ह्या मजेत माझं सिबिल खराब झालं ना. हो हो, ते वरिष्ठांना तुम्ही हे केलेलं आहे, खालच्या खाली सेटलमेंट होऊ शकते. अरे तू पण आमच्या गावात डोकावतोस कशाला? तू बाहेर चोळायच्या कामाचा कशाला अध्यक्ष सल्ला देत बसतो? तुम्हाला आमच्या भाऊचा स्वभाव माहिती. एक कुणाला लाद बी मारत नाही आणि परत कुणाचा पाय बी पडत नाही. राहू दे, उद्या जाऊ
गोल्ड लोन करू सिबिल सुद्धा साहेब म्हणतील बँके साहेब त्या पद्धतीने आपण प्रोसेस करू आणि पाटील चला ह्यांना हापशे खाली आंघोळी घालू.